नमस्कार मित्रांनो, विवेक उसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट मेन म्हणजे 21 फेब्रुवारी रोजी जी काल घटना घडलेली आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे मित्रांनो। छत्रपती संभाजीनगर अजून एका उमेदवाराचा मृत्यू झालेला आहे। त्या उमेदवाराला त्या भावाला भावपूर्ण श्रद्धांजली। पण लक्षात असू द्या, मेन म्हणजे असे 4-5 घटना आता घडलेल्या आहेत सर्व ठिकाणी। तुम्हाला काय सांगितलं मी अगोदर पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ना, आता पण मी तुम्हाला अजून एकदा महत्त्वाची गोष्ट सांगतो, कधीही जीवापेक्षा मोठी गोष्ट कोणती नाही। ही नाही तर ती नोकरी, नाही तर काहीतरी बिझनेस करू, काहीतरी करू व्यवसाय, पण आई वडिलांचे आपण स्वप्न पूर्ण करू शकतो। जर एखादा शेतकरी घरातला मुलगा एखादा रोजगारी करणार, म्हणजे घरातला गरीब घरातला मुलगा पोलीस भरती मारतोय, पोलीस भरतीला त्याला वाटतं की पूर्ण माझं आता जीवन हेच आहे, पोलीस भरतीशिवाय दुसरा पर्याय कोणताच नाहीये। जर असं करून जर एखादा मुलगा जर भरती मारत असेल मित्रांनो, तुम्ही तिथंच थांबा। काही गरज नाही हो अशा नोकरीची। ज्या ठिकाणी तुम्हाला जीवाचं बलिदान द्यावं लागते की नाही गड्या आपला जीव चाललाय तरी पण आपण रनिंग करतोय, जीवाच्या वरी होते तरी आपण रनिंग करतोय। आपण हे नाही तर गरिबीवर आपण मात करू शकतो दुसऱ्या प्रकारे, दुसरी नोकरी आहेत अजून, एखादा बिझनेस करू, एखादा काहीतरी काम करू, पण गेलेला जीव परत येत नाही। काल छत्रपती संभाजीनगर मध्ये ज्या विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे, 3 राऊंड कंप्लीट केली होती त्यांनी। चौथ्या राऊंडला त्याच्या छातीत दुखायला लागलं, कुठंतरी त्याला चक्कर यायला लागली, तरी पण जी फिनिशिंग लाईन आहे त्या फिनिशिंग लाईनच्या अगोदर चक्कर येऊन पडला तिथे तो। जेव्हा डोळ्यासमोर अशी एखादी घटना ऐकू येते मित्रांनो, असं म्हणजे मन विचलित होऊन जाते की नाही, मुलांना का कळत नाही की बाबा आपल्या जो हे नाही तर पुढची अजून भरती आहे ना, अजून खूप चान्सेस आहेत आपल्याकडे। आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप चान्सेस आहेत मित्रांनो आपल्याकडे। म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतोय मी, आपले आई वडील थोडे अर्ध्या तासानं एका तासानं कॉल करतात, विचारतात की नाही माझा मुलगा कसा आहे, माझा मुलगा बरं झाला का ग्राउंड, अशा तशा गोष्टी विचारतात। पण जेव्हा मुलाचं ग्राउंड चालू असतं तेव्हा त्या आई वडिलांना एका क्षणासाठी नाही तर एका मिनिटासाठी पण चेन नसते की नाही माझ्या मुलाचं ग्राउंड झालं का नाही, माझ्या मुलीचं ग्राउंड झालं का नाही, हे विचार करतात। म्हणून तुम्हाला सर्वांना कळायला पाहिजे, आपल्या आई वडिलांचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे। जर तुम्हाला कुठे त्रास होत असेल तर प्लीज कृपया तुम्हाला विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, तुम्ही तिथेच थांबा। ग्राउंडला जर कुठे त्रास होत असेल तर तुम्ही तिथेच थांबा। जास्त प्रमाणात जीवाच्या वरी काही, म्हणजे एकदा गेलेला जीव परत येत नाही, हे जीवन पुन्हा पुन्हा नाहीये। हे भरती नोकरी हे भेटल आज नाही तर उद्या दुसरी भरती मारू आपण, नाही तर एखादा व्यवसाय करू, काहीतरी करू आपण काम, पण गेलेला जीव परत येत नाही। आपल्या आई वडिलांचे स्वप्न आपण कसे पूर्ण करणार असं जर जीव आपण धोक्यात घालतोय आपला तर। म्हणून सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना विनंती आहे, व्यवस्थित भरती द्या। भरतीमध्ये कशाही प्रकारे चुका होऊ देऊ नका की नाही गड्या आपल्या जीवाच्या वरी चाललंय ना, आपल्या छातीत कुठेतरी दुखतंय, आपल्याला कुठेतरी त्रास होतोय, थांबा, काही हरकत नाहीये। आरामशीर स्लो रनिंग करा, नाही तर शेवटचा राऊंड तुम्ही फास्ट पळताय की नाही गड्या काहीतरी होईल, पण छातीत कुठेतरी दुखतंय, कुठेतरी त्रास होतोय, तर सगळ्यांना विनंती आहे काळजी घ्या आत्ताच। म्हणून सर्वांना विनंती आहे व्यवस्थित ग्राउंड द्या। आणि जे आता 21 फेब्रुवारीला जे मरोळचं ग्राउंड आहे त्या ग्राउंड विषयी मी तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे। बघा आपल्याला वाटलं होतं की 100 मीटरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला, तर बिलकुल सॉल्व्ह झालेला नाही हा प्रॉब्लेम। आणि मरोळ या ठिकाणी काल 21 फेब्रुवारीला मेन म्हणजे 5 ते 7 मुलांना चक्कर आलेली आहे ग्राउंड वरती। जे ग्राउंड मेन म्हणजे 11:30च्या दरम्यान चालू होतं त्या टायमाला पळता वेळेस या ठिकाणी पण प्रॉब्लेम आलेले आहेत। मरोळ या ठिकाणी असेल, नागपूर या ठिकाणी असेल, आणि छत्रपती संभाजीनगरची घटना तर तुम्ही सगळ्यांनी काल ऐकलेली 21 फेब्रुवारीला। पण सर्वांना विनंती आहे व्यवस्थित रनिंग करा। आणि दुसरी गोष्ट, या 5 ते 7 विद्यार्थ्यांना जेव्हा चक्कर आल्यासारखं वाटलं, हे सगळे जण बाहेर उभे राहिले। मेन म्हणजे पोलिसांनी हे पण सांगितलं की तुम्हाला अजून चान्स दिला जाईल, असा काही प्रॉब्लेम नाही। म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आता तिथले पोलीस अधिकारी चांगले असतील त्यांनी चान्स दिला, पण हे जे 100 मीटरचा अजून घोळ चालूचा हा प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होईल नेमकं पोलीस प्रशासनाने ते तरी सांगावं एकदा। काल ज्या मुलांनी आपल्याला अपडेट दिली, सगळी माहिती दिली की अजून सर प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाहीये 100 मीटरचा। खूप मुलांना मार्क 32, कोणाला 26, कोणाला 28, आणि जास्तीत जास्त कोणाला 38 याच्या वरी कालची जी मुलं आहेत, ज्यांनी जेवढी जणांनी माहिती दिली तेवढ्यांनी 38च्या वरी कोणी गेलं नाही, जी सकाळची म्हणजे त्यांचा जो ग्रुप झालाय सकाळचा मुलांचा। म्हणून सर्वांना विनंती आहे
की व्यवस्थित ग्राउंड द्या. 100 मीटरला मार्क काढताय त्यांना सांगा, अधिकाऱ्यांना तिथं ओरडून बोला, काही गरज नाही हो. कोणी आपल्याला पोलीस कंप्लेंट करत नाही, काय नाही काय नाही. तुम्ही जर स्वतःसाठीच लढणार नाही तर काय फायदा आहे मग. स्वतःसाठी लढणं फार आवश्यक आहे मित्रांनो. जीवन जगायचं आहे तर संघर्ष करावाच लागतो. जर तुम्ही बोलणार की नाही संघर्ष दुसरा करेल, दुसऱ्याच्या पाठीमागे आपण उभे राहू, तसं चालत नाही. जर तुम्हाला इथं मार्क कमी येत असतील तर तुम्हाला आवाज उठवावाच लागेल. मी नेहमी सांगत आलो माझ्या व्हिडिओमध्ये का की 100 मीटरला मार्क कमी येत आहेत. एक तर मुलांची व्यवस्था नाही राहण्याची नाही, खाण्याची नाही, काहीच नाही. उपाशी तपाशी तिथं ग्राउंडवर चाललेत. ऊन तपत आहे मुंबई या ठिकाणी. 3 दिवस झाले उन्हाचं प्रमाण लिमिट क्रॉस वाढत आहे. म्हणून सर्वांना सांगतोय व्यवस्थित ग्राउंड द्या. उन्हाचं प्रमाण जरी वाढलं, इलेक्ट्रॉल असेल, ग्लुकोज असेल, जे जे आहे ते जरी तुम्ही पाणी इलेक्ट्रॉलचं याचं त्याचं पित आहे, ग्लुकोजचं पाणी पित आहे, पण त्याच्यासोबत तुम्ही काही फळ फ्रूट खाणं पण मित्रांनो गरजेचं आहे. जर तुम्ही काही फळ फ्रूट खाल्ले नाही तर तुम्हाला अजून काहीतरी त्रास होऊ शकतो, पोटात खळबळ होऊ शकते, पाण्याचं प्रमाण जास्त वाढलं, डिहायड्रेशन होऊ शकते. हो ते ठीक आहे, उन्हामुळे डिहायड्रेशन होऊ शकते, पण तुमच्या पोटात पण काहीतरी पाहिजेत ना. नाही तर पाणी पिलं आणि ग्राउंडला नाही, ग्राउंड आहे बाबा, ग्राउंड आहे आणि पाणी पिलं, त्या पाण्याला काही ताकद नाही, पण ताकदीसाठी थोडं फळ फ्रूट पण खाणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो थोडे फळ फ्रूट पण खा, त्याची ताकद राहील अंगामध्ये. ओके. त्याच्यानंतर 1600 मीटरला मिनिमम जेवढे आपले विद्यार्थी होते त्याच्यातले काही अशा विद्यार्थ्यांनी माहिती दिली आहे की 1600 मीटरला 25 ते 30च्या वरील मुलांनी आउट ऑफ मारलेला आहे. पण 1600 मीटरला काही प्रॉब्लेम आला नाही, काही जणांनी ऑब्जेक्शन घेतलं तर त्यांना 1600 मीटर त्यांचं संध्याकाळी घेण्यात आला, असं त्यांना टायमिंग दिला संध्याकाळचा काहीतरी. त्या टायमाला तिथं दिलं नाही असं त्यांना सांगितलं. काही जणांना संध्याकाळचा टायमिंग दिला, काही जणांना वेळ चेंज करून दिला, तिथे लगेच घेतला नाही त्यांचा 1600 असं तिथल्या विद्यार्थ्यांनी माहिती दिली. पण 100 मीटरला खूप जणांचा प्रॉब्लेम चालू आहे. चिपचा जो प्रॉब्लेम आहे तो खूप जणांचा प्रॉब्लेम, पण ज्या मुलांनी ऑब्जेक्शन घेतलं त्यांना अजून एक संधी दिली. पण तुम्हाला जर संधी दिली नाही तर कृपया करून तुम्ही तिथेच आवाज उठवा, सगळ्यांना विनंती. आणि जीवाच्या वरी लक्षात असू द्या, 1600 मीटरला 5 ते 7 विद्यार्थी जे पडले त्यांना अजून संधी दिली. त्यांनी सांगितलं पोलीस अधिकाऱ्यांनी किंवा यांना संधी द्यायला पाहिजे, आणि त्यांनी मुलांनी पण ती संधी म्हणजे सांगितलं की सर आम्हाला संधी पाहिजे, असा असा त्रास होतोय. आता हे चांगले आहेत म्हणून यांनी एवढी इमानदारीपणा दाखवला. कारण काय होतं, एकदा तुम्ही ग्राउंडला म्हणजे झालं काय जर चक्कर वगैरे आली तर पुन्हा संधी देत नाहीत. काही जणांना दिली तर एकदा तुम्ही तिथं बोलायचं की सर असा त्रास, लिमिट क्रॉस त्रास व्हायला लागला मला अगोदरच, आणि आता उन्हाचं प्रमाण मुंबई या ठिकाणी असेल किंवा विविध ठिकाणी सगळ्या घटकामध्ये उन्हाचं प्रमाण सध्या वाढत चाललंय मित्रांनो. तो सगळ्यांनी, सगळ्या ताईंनी, सगळ्या भावांनी स्वतःची काळजी घेणं फार गरजेचं आहे. आपल्या आई वडिलांचे स्वप्न येतं ते पूर्ण आपल्याला करायचे, पण ही नाही तर दुसरी नोकरी. पण तुम्ही तुमचा जीव धोक्यात टाकत आहे की नाही कडे आज नाही तर ते हे होईल ते होईल, असं कृपया करून जीव धोक्यात टाकू नका. हे जीवन पुन्हा पुन्हा नाहीये, बरोबर. आणि गोळा फेकला, सगळ्यांना मार्क आउट ऑफ आहेत. गोळा फेकच्या ठिकाणी कशाही प्रकारे घोळ नाही, काहीच नाही, एकदम ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. आज व्हिडिओ मेन म्हणजे मरोच्या भरतीचा ग्राउंडचा व्हिडिओ सांगताना पण तुम्हाला यातल्या प्रश्न जरी मांडताना एकच मनामध्ये असा प्रश्न येतोय की ज्या प्रकारे पोलीस भरतीचं हे चालू आहे, आज 4 ते 5 विद्यार्थी असे आहेत मित्रांनो ज्यांचा मृत्यू झालेला आहे विविध ग्राउंडवरती. म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगतोय, सगळ्या ताईंना सांगतोय की व्यवस्थित ग्राउंड द्या, व्यवस्थित ग्राउंड द्या. कारण की ही नोकरी नाही तर दुसरी नोकरी आहे आपल्याला, ही संधी नाही तर दुसरी संधी आहे. पण हे जीवन पुन्हा पुन्हा नाहीये. तुम्हाला हात जोडून विनंती आहे की व्यवस्थित ग्राउंड द्या. आपल्या आई वडिलांचे आपल्याला स्वप्न पूर्ण करायचे. जर तुमच्या छातीत कुठे दुखत असेल, जर तुम्हाला कुठे त्रास होत असेल तर स्वतःची काळजी घ्या.